ज्येष्ठ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी, पदाधिकारी या सर्वांचे या मंगल प्रसंगी कांबळे परिवाराच्या वतीने हार्दिक असं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि या विधी सुरुवात करत आहे। सर्वप्रथम आपले आदर्श भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेंचं पूजन अंकिता आणि अनिकेत करतील असे मी त्यांना विनंती करतो। दोघांनी हात लावा। आपल्या आदर्शांचं पूजन होत आहे, तिच्या हातात द्या। बौद्ध परंपरेमध्ये पुष्प, दीप आणि सुगंध या तिन्ही प्रतीकांना अतिशय महत्त्व आहे आणि या तिन्ही प्रतीकांच्या माध्यमातून विझवली तरी चालेल, त्याची काही गरज नाही। तिला एक काढी, एक काढी। या विधिक्रमामध्ये सर्वप्रथम आपल्या आदर्शांचं पूजन होत आहे। यानंतर त्रिशरण पंचशील, विधायक पंचशील, बुद्ध पूजा, त्रिरत्न वंदना, वधूवरांची स्वीकृती होईल, प्रतिज्ञा होतील। तदनंतर शुभेच्छा गाथा होईल। शुभेच्छा गाथेनंतर महामंगल सुत्ताने वधूवरांना एकमेकांना पुष्प घालून, पुष्प अर्पण करून एकमेकाची स्वीकृती करतील। आपणास दिलेली पुष्प आहेत, या पुष्पांची वृष्टी करून आपण टाळ्याच्या गजरामध्ये या दोघांना आपण शुभ आशीर्वाद देणार आहोत, मंगल कामना व्यक्त करणार आहोत। प्रत्यक्ष या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। कृपया सर्वांनी शांततेचं सहकार्य करावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि या मंगल परिणय सोहळ्यास सुरुवात करत आहे। गुडघ्यावर बसा, पंचांग प्रणाम। गुडघ्यावर बसा। अरहं सम्मा संबुद्धो बुद्ध भगवंत अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्म नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। त्रिशरण पंचशील आपण सर्वांनी हात जोडायचे आहेत। वधूवरांसोबत आपण सुद्धा त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं आहे। सर्वांना पुष्प मिळाले असतील असं समजून, नसतील मिळाले तर कृपया पुष्प वाटण्याची व्यवस्था करायची आहे पटकन। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स।
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि हरिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मूसावाधा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामेरय मज्ज पमादठाणा वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु. विधायक पंचशील मी पुढे म्हणणार आहे, आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे. मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. वनगंध गुणोपेतं हेतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य सिरिपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नयनं पुष्पेण मेथेन लभामि मोक्षं पुष्पं मिलायति यथा धम्मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपरितेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्ध पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघ सुगततनुभवा धातो धातुगब्बे लङ्कायञ्जम्मुदीपे तिदसपुरवरे नागलोके च तूपे सब्बे बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादिधातु वन्दे सब्बेऽपि बुद्धं दशबलतनुज बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बठाणे सुपतिठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो बीजाचरण संपन्नो
सुगतो लोकविधु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्तादेव मनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं याव जीवितं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता अचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि संपदा नथि मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं बुद्धवङ्गेण वन्देऽहम् आदपशूवरूतमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो क्षमतु तमम स्वाखातो भगवता धम्मो संथिटिको अकालिको यही पस्सिको औपनायिको पच्यतं वेदितव्यो विहूयिति धम्मं यावज्जीवितं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मानागता अचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि संपदा नथि मे शरणं गय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं बुद्धवङ्गेण वन्देऽहं धम्मं च द्विविधं वरं धम्मे यो खलितो दोषो धम्मो क्षमतु तमम सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामचिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदि तं चत्तारि पुरुष युगानि अट्ठ पुरुष पुग्गला येस भगवतो सावक संगो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजलि करणीयो अनुत्तरं उयथेतं लोकसाति संघं यावज्जीवितं शरणं गच्छामि ये च संघातीता च ये च संघानागता अचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि संपदा नथि मे शरणं गय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं बुद्धवङ्गेण वन्देऽहं संघं च त्रिविधोत्तमं संघेयो खलितो दोषो संघो क्षमतु तमम उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या मंगलपर्याय सोहळ्यातील अतिशय महत्त्वाचा हा जो विधी आहे, हा विधी आपल्या समोर वर आणि वधू यांच्याकडून वधवून घेतला जात आहे. 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी सुखी जीवनाचा मार्ग या मार्गाच्या माध्यमातून नवविवाहित कुटुंबाला एक आचारसंहिता या दृष्टिकोनातून दिलेली ही कर्तव्य आहे. ही कर्तव्य आपल्या जीवनामध्ये या नव वधूवरांनी आचरणामध्ये आणली तर भगवान बुद्ध असे म्हणतात की त्यांचा संसार जे आहे ते सुखी आणि समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रतिज्ञा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने मी या दोघांच्याकडून वधवून घेत आहे. प्रिय उपासक, आपण सावधान चित्ताने ऐकावे. भगवान बुद्धाने दिलेल्या प्रतिज्ञांचे आपण कटाक्षाने पालन करावे. महाकरुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी यांना साक्ष ठेवून मी अशी प्रतिज्ञा करतो की मी माझ्या पत्नीचा सन्मान करण्याचे वचन देतो. मी माझ्या पत्नीचा
अपमान करणारे असे वचन देतो. मी अनैतिक दुराचारापासून अलिप्त राहण्याचे वचन देतो. मी माझ्या पत्नीस आभूषण अलंकार इत्यादी देऊन प्रसन्न ठेवण्याचे वचन देतो. जय भीम. नमो बुद्धाय. थँक्यू. प्रिय उपस्थिती, आपण सावधान चित्ताने ऐकावे. भगवान बुद्धांनी दिलेल्या प्रतिज्ञांचे आपण कटाक्षाने पालन करावे. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपस्थित बंधू भगिनी यांना साक्ष देऊन मी अशी प्रतिज्ञा करते की मी घरातील